नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जेनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची PhDची पेट नोटिफिकेशन पेट 2026 नोटिफिकेशन हे आलेलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि ते बघा PhD दाखवत आहे. PhDच्या खाली बघा पेट 2026, 24, 23 इतक्या पेट त्यांनी आतापर्यंत कंडक्ट केलेल्या आहेत. आणि त्यानंतर बघा आता आपल्याला जायचं आहे पेट 2026 मध्ये. बघा पेट 2026 मध्ये आल्यानंतर सिरियल नंबर 1, 2, 3, 4, 5 असे आहेत. आपण 1 बाय 1 हे सर्व पाहूयात. आता सर्वात अगोदर नोटिफिकेशन पाहूयात. या पेटचं नोटिफिकेशन आपण पाहूयात. बघा नोटिफिकेशन दिलेलं आहे, नोटिफिकेशन फॉर PhD एंट्रान्स टेस्ट पेट 2026. त्यानंतर बघा त्यांनी सीट अलोकेशन सुद्धा दिलेले आहेत. आउट ऑफ टोटल अवेलेबल सीट 50% सीट विल बी अलोकेटेड टू बी कॅन्डिडेट who qualified for the entrance test and 50% seat for the candidate who are exempted from entrance test. As mentioned above, the reservation policy of state government will be follow while allocating seats. म्हणजे काय आहे, एकूण जागेच्या 50% सीट या पेट क्वालिफाईड होणाऱ्यांसाठी आहे, पेटवाल्यांसाठी आहे. आणि 50% सीट हे एक्झम्प्टेड कॅटेगरीमध्ये जे काही येतील ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहेत. आणि खूप साऱ्या सीट या युनिव्हर्सिटीच्या पेटच्या अवेलेबल आहेत, तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. बघा आता याचं स्ट्रक्चर दाखवलं त्यांनी. स्ट्रक्चर ऑफ एंट्रान्स टेस्ट जे पेट होणार आहे त्याचं कसं स्ट्रक्चर राहील त्यांनी सांगितले. 2 पेपर बघा, देर विल बी 2 पेपर्स. पहिला पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. आणि हे दोन्ही पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. बघा त्यांनी सांगितले सिलेबी ऑफ पेपर फर्स्ट अँड सेकंड for various subject cover under different board of studies faculties available on the university website. हे पहिला पेपर दुसरा पेपर वेगवेगळ्या फॅकल्टीज नुसार सब्जेक्ट नुसार होणार आहे आणि सिलेबस वेबसाईट वरती अवेलेबल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा पेपर 1 आणि पेपर 2 आपण जेव्हा पेट एक्झाम देत असतो तेव्हा आपल्याला पेपर 1 आणि 2 हे पेपर द्यायचे असतात. पेपर फर्स्ट हा जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणून येथे दिलेला आहे पेपर फर्स्ट. आणि पेपर सेकंड हा सब्जेक्ट स्पेसिफिक आहे. म्हणजे तुम्ही मास्टरला जो सब्जेक्ट तुमचा स्पेशल असेल त्यामध्ये तुमचा सेकंड पेपर होणार आहे. पहिला पेपर हा जनरल ॲप्टिट्यूड मध्ये होणार आहे. आणि यामध्ये बघा दीज पेपर विल हॅव 50 क्वेश्चन्स. म्हणजे काय, या पेपरमध्ये 50 प्रश्न येणार आहेत. एच विथ मल्टिपल चॉईस MCQs येणार आहेत. पेपर फर्स्ट कव्हर रिसर्च मेथोडॉलॉजी. नीट ऐका बरं का विद्यार्थी मित्रांनो. पेपर फर्स्ट काय काय कव्हर करणार आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी, लॉजिकल रिझनिंग, नंबरिकल ॲबिलिटी, ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड अँड लिंग्विस्टिक कॉम्पोनंट्स. नीट पहा, आता बऱ्याच विद्यापीठांमध्ये पेपर फर्स्ट हा फक्त रिसर्च मेथोडॉलॉजीवरच होत असतो, परंतु NMU मध्ये हा पेपर बघा रिसर्च मेथोडॉलॉजी, लॉजिकल ह्या गोष्टींवरती होणार आहे. आणि म्हणजेच आपण जे सेट एक्झामची तयारी करत असतो पेपर फर्स्ट एकदम सेम तोच सिलेबस येथे राहील. आणि सेकंड पेपर बघा, पेपर सेकंड इज सब्जेक्ट स्पेसिफिक. इच करेक्ट आन्सर कॅरी 2 मार्क्स. म्हणजे एका प्रश्नाच्या उत्तराला 2 मार्क दिले जातील. देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग नसणार. टाइम ड्युरेशन फॉर इच पेपर 60 मिनिट. म्हणजे काय आहे, 60 मिनिटे तुम्हाला दिले जातील सेपरेट. पहिल्या पेपरसाठी 60 मिनिट, दुसऱ्या पेपरसाठी 60 मिनिट दिले जातील. आणि 50 क्वेश्चन असतील. 60 मिनिटामध्ये तुम्हाला 50 प्रश्नांचे उत्तर द्यायचे आणि प्रत्येक उत्तराला 2 मार्क इथे दिले जातील असं त्यांनी सांगितलंय. आणि नीट पहा, विल बी कंडक्टेड इज ऑनलाईन मोड. ऑनलाईन मोडमध्येच हे दोन्ही पेपर कंडक्ट केले जाणार आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट हू स्कोर 50% मार्क अँड अबाव 45% मार्क इन केस रिझर्व कॅटेगरी. आता बघा हे तुम्हाला 50 क्वेश्चन येणार आहेत फर्स्ट पेपरला आणि सेकंडलाही. तर यामधून त्यांनी सांगितलंय ओपन कॅन्डिडेट जर असेल तर तुम्हाला
किती पर्सेंट बघा 50% मार्क्स हे मिळवायचे आहेत. म्हणजेच काय बघा, आता पहिला पेपर 50 क्वेश्चनचा आहे म्हणजे 100 मार्कांचा आहे. यापैकी तुम्हाला 50% पहिल्या पेपर मिळावं लागतील ओपन कॅटेगरी वाल्यांना आणि दुसऱ्या पेपरला सुद्धा तुम्हाला 50% मिळवावं लागतील. त्याच वेळेस तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाईड व्हाल. ओके. आणि जे बाकीच्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांना पहिल्या पेपरला 45 गुण पाहिजेत, दुसऱ्या पेपरलाही 45 गुण आणि त्याच्या पुढे पाहिजे. कमी असेल तर तुम्ही क्वालिफाईड होणार नाही असं सरळ त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर हाऊ टू अप्लाय एंट्रन्स टेस्ट, कसं अप्लाय करायचं आहे बघा त्यांनी सांगितले. या वेबसाईटवरती त्यांनी फॉर्म दिलेला आहे आणि ते तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे फॉर्मचं सुद्धा. आता बघा, कॅन्डिडेट विलिंग टू अप्लाय फॉर PhD ॲडमिशन शुड फिल आउट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. ओके. आता आपल्याला काय करायचं, ऑनलाईन फॉर्म हा भरायचा आहे. आता नीट बघा. ए, दोज कॅन्डिडेट क्वालिफाई पेट 23, पेट 24 एंट्रन्स एक्झामिनेशन और दोज हु वेर एक्झम्प्टेड पेट 23, पेट 24 बट नॉट अलॉटेड गाईड शाल अप्लाय अंडर एक्झम्पशन कॅटेगरीज. म्हणजे बघा, आता एक्झम्प्टेड कॅटेगरीमध्ये कोणाला ठेवलंय, ज्यांनी पेट 2023 पास झालेले आहेत किंवा पेट 24 पास झालेले आहेत परंतु त्यांना गाईड अलॉटेड झालेले नाही, ते एक्झम्प्टेड कॅटेगरीमध्ये येतात. त्यांनी फक्त फॉर्म भरायचा आहे परंतु एक्झम्प्टेड कॅटेगरीमधून. त्यानंतर दोज हू हॅव क्वालिफाईड आयदर पेपर फर्स्ट और पेपर सेकंड पेट 24 have to appear paper first and paper second as the case may be. त्यानंतर बघा, those who have appear in final year examination. त्यानंतर फी स्ट्रक्चर पाहूयात. आता बघा, ओपन कॅटेगरीसाठी आहे 1200 रुपये, OBC, VJ, DT, NT या कॅटेगरीसाठी 1200 रुपये, SC ST कॅटेगरीसाठी 1000 रुपये, OBC नॉन क्रिमिनलसाठी 1000 रुपये आणि फॉरेन कॅन्डिडेटसाठी 6000 रुपये हे पेटचं फीज आहे. त्यानंतर प्रोसिजर सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता नीट पहा बरं का विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहत नाही, नंतर म्हणता सर फॉर्म हार्ड कॉपी पाठवायची नाही पाठवायची, काय करायचं ते यांनी इथं दिलेले, मी तुम्हाला इथे सांगतोय बघा. बिफोर फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म काइंडली मेक रेडी युअर स्कॅन पासपोर्ट साईज फोटो अँड सिग्नेचर. बघा, साइन विथ ब्लॅक इंक, तुमचा पासपोर्ट साईज फोटो फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्यापाशी पाहिजे आणि ब्लॅक पेननी तुमची सिग्नेचर सुद्धा फोटो इमेजमध्ये पाहिजे आहे. आता बघा, वन्स यू आर रेडी विथ ऑल डिटेल्स क्लिक द लिंक पेट 2026 वेअर यू विल बी पोझिशन फिल अँड ॲप्लिकेशन फॉर्म पेट एंट्रन्स 2026. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं, ॲप्लिकेशन फॉर्म पण दाखवतो. हे पहा इथे बघा, हे बघा 1 नंबरला दिलेलं आहे अप्लाय ऑनलाईन, ते नंतर बघणार आहोत आपण. ओके. बघा, यांनी ते दिलेलं आहे. फिल इन ऑल द इन्फॉर्मेशन केअरफुली ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे काळजीपूर्वक तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा, फॉर पेमेंट क्लिक ऑन मेक पेमेंट सिलेक्टेड ॲप्रोप्रिएट पेमेंट ऑप्शन. तुम्हाला पेमेंट भरताना ॲप्रोप्रिएट ऑप्शन हे घ्यायचं आहे. नीट पहा. प्रिंट हार्ड कॉपी ऑफ सबमिटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड पेमेंट रिसिप्ट. त्यानंतर आता बघा महत्त्वाचं, प्रोसिजर फॉर सबमिशन हार्ड कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. आता नीट ऐका, फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला हार्ड कॉपी केव्हा पाठवायची विद्यापीठाला ते मी तुम्हाला सांगतो. यांनी सांगितल्याप्रमाणे, ए, कॅन्डिडेट अपेअरिंग फॉर पेट एक्झामिनेशन शाल नॉट सेंड हार्ड कॉपी युनिव्हर्सिटी ॲट धिस स्टेज. आता नीट बघा, तुम्ही जो फॉर्म भरणार आहात हा फॉर्म आपण जो ऑनलाईन फॉर्म आपण जो भरणार आहोत, बघा मी दाखवतो तुम्हाला. बघा, इथे आल्याच्या नंतर ह्या पोर्टलला डायरेक्ट इथे जाता येत नाही. इथे वर बघा दिलेलं आहे पेट 2026 रजिस्ट्रेशन, याला क्लिक केल्याच्या नंतर हा फॉर्म आहे. हा फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन पासवर्ड मिळेल, ते लॉग इन पासवर्ड इथे टाकून तुम्हाला पुढे जायचं, तेव्हा फॉर्म भरायचा आहे. आता बघा, तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर हा फॉर्म तुम्ही सर्व व्यवस्थित फिलअप केल्याच्या नंतर तुम्हाला तो तुमच्या सोबतच ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पेट पास झाले त्यानंतरच युनिव्हर्सिटीला पाठवायचा आहे. असा फॉर्म भरल्यानंतर युनिव्हर्सिटीला पाठवायचं नाही असं इथे सांगितलेलं. बघा, आफ्टर डिक्लेरेशन पेट रिझल्ट
ओनली, नीट पहा, आफ्टर डिक्लेरेशन पेट रिझल्ट लागल्याच्या नंतर ओनली द पेट क्वालिफाईड कॅन्डिडेट शाल सेंड द हार्ड कॉपी ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ. आता नीट पहा, जेव्हा तुम्ही पेट एक्झाम सक्सेसफुली पास झालात, समजा जनरल कॅटेगरीमध्ये 50% दोन्ही पेपर मिळून पाहिजे आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये 45 मार्क्स या दोन्ही मिळून पाहिजे. दॅट टाइम त्याच वेळेस तुम्ही पास झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, ॲप्लिकेशन फॉर्म हार्ड कॉपी सहित विद्यापीठाला पाठवायचं आहे. परंतु त्याच्यासोबत डॉक्युमेंट दिलेले आहेत, फक्त फॉर्मच नाही पाठवायचा. तर बघा त्यात काय पाठवायचं आहे, अलॉंग विथ, त्याच्यासह काय पाठवायचं, या फॉर्म सहित अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ मार्कशीट, मास्टर डिग्री ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. म्हणजे तुमची जे मास्टर डिग्रीचे जे सर्टिफिकेट मार्कशीट आहे तर ते किंवा इक्विव्हॅलंट, जे काही इक्विव्हॅलंट ठेवलेला क्रायटेरिया असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला त्याच्यासोबत पाठवायचे आहे. त्याचबरोबर द ट्रान्झॅक्शन स्लिप, प्रिस्क्रिप्ट, पेट एंट्रन्स फीज. आता जी फीज पाहिलेली आहे, हे बघा, ही फीज तुम्ही भरणार आहात, ह्या फीजची पावती किंवा रिसिप्ट ही तुम्हाला त्यासोबत पाठवायचं आहे. इन केस रिझर्व कॅटेगरी, अटेस्टेड फोटोकॉपी, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ओके, हे सुद्धा तुम्हाला पाठवायचे आहे जर कॅटेगरीमधून असाल तर. त्यानंतर बघा, अटेस्टेड फोटोकॉपी मेडिकल सर्टिफिकेट इश्यू बाय सिव्हिल सर्जन इन केस फिजिकली और व्हिज्युअली हँडिकॅप कॅन्डिडेट्स. ओके, त्यानंतर अटेस्टेड फोटोकॉपी मार्कशीट CAIC WACS क्वालिफाईड कॅन्डिडेट शॅल बी सबमिटेड स्कोर्स कार्ड मार्कशीट. त्यानंतर बघा, आता दुसऱ्या कॅटेगरीसाठी जे एक्झम्प्टेड लोक होते त्यांनी काय करायचं बघा, द कॅन्डिडेट हू हॅव अप्लाइड अंडर एक्झामिनेशन कॅटेगरी. मग तुम्ही नेट सेट असाल किंवा त्यांचे जे पेट 23 पेट 24चे विद्यार्थी असाल त्यांनी काय करायचं आहे बघा, द कॅन्डिडेट हू हॅव अप्लाय अंडर एक्झामिनेशन कॅटेगरी शाल सेंड द हार्ड कॉपी ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ फॉलोविंग डॉक्युमेंट इमिजिएटली. आता बघा, जे कॅन्डिडेट एक्झम्प्टेड कॅटेगरीमधून येतात त्यांनी हा फॉर्म भरल्या तुम्हाला हार्ड कॉपी विद्यापीठाला पाठवायची फॉर्म भरल्याची, आणि त्याच्यासोबत बघा हे डॉक्युमेंटही त्यांना पाहिजे आहेत, जसं की मास्टर डिग्रीचे मार्कशीट, डिग्री, त्यानंतर तुम्ही जी फीज भरलेली ती फीजची पावती, कॅटेगरीमधून असाल तर सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, त्यानंतर जर फिजिकल व्हिज्युअल हँडिकॅप असेल तर मेडिकल सर्टिफिकेट. त्यानंतर बघा, जर तुम्ही फॉर कॅन्डिडेट सिकिंग एक्झम्पशन अगेन्स्ट MPhil कॅटेगरी शूड सबमिट MPhil डिग्री कंप्लीशन सर्टिफिकेट, अदरवाईज देअर एक्झम्पशन क्लेम विल बी रिजेक्टेड. जे MPhil झाल्यानंतर तुम्ही एक्झम्पशनमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही MPhil डिग्री कंप्लीटेड सर्टिफिकेट पाहिजे आहे, अदरवाईज तुमचं हे एक्झम्प्टेडमधून होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, एक्झम्पशनमधून त्यांनी अजून दिलेलं आहे जे अप्रूव्ड टीचर आहे UGC रेग्युलेशन 2017 जळगाव ओनली. ओके, तर त्यांना सुद्धा हे एक्झम्पशन ते देणार आहे. आणि बघा खाली त्यांनी दिलंय अटेस्टेड फोटोकॉपी सर्टिफिकेट क्लेमिंग एक्झम्पशन फॉर्म एंट्रन्स. त्यानंतर महत्त्वाचं नेटमधून जे पास झालेले कॅन्डिडेट आहेत ते फर्स्ट, सेकंड, थर्ड कॅटेगरीमधले, तर त्यांनी त्यांचे अटेस्टेड फोटोज कॉपी मार्कशीट हे पाठवायचे आहे. आणि ते कोणाला पाठवायचे, नीट ऐका, आता हे तुम्ही डॉक्युमेंट पेट पास झाल्याच्या नंतर किंवा एक्झम्प्टेड कॅटेगरीवाल्यांनी या ॲड्रेसवरती तुम्हाला हे पाठवायचं आहे. काय, डेप्युटी रजिस्ट्रार रिसर्च सेक्शन कवित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव. बघा, द पेट ॲप्लिकेशन फॉर्म कॅन बी फिल ओनली इन ऑनलाईन मोड. बघा काय, 24/7/2026 24 जुलै ॲज पर शेड्यूल गिवन. आता खाली शेड्यूल दिलं आहे त्याप्रमाणे आपल्याला बघायचं. हॉल तिकीट सुद्धा ते आपल्या लॉग इन वरती येणार आहे. 9वा पॉईंट बघू आता. बघा, शेड्यूल फॉर पेट 2026. आता हे सर्वात महत्वाचं आहे. बघा, फॉर्म कधीपासून स्टार्ट झालेले आहेत बघा, 24/7/2026 मध्ये 24 जुलैपासून हे फॉर्म स्टार्ट झालेले आहेत पेटचे फॉर्म. त्यानंतर लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 24 ऑगस्ट. 24 जुलैपासून 24 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हा फॉर्म अवेलेबल राहील भरण्यासाठी. त्यांनी सांगितलं हॉल तिकीट बघा कधी तुम्हाला मिळू शकतं, 17
सप्टेंबर 17/9/2026ला आणि एक्झाम पहा, नीट पहा, टेंटेटिव्ह डेट्स ऑफ पेट एक्झामिनेशन 23 सप्टेंबर पासून ते 26 सप्टेंबरच्या दरम्यान तुमची पेट एक्झाम ऑनलाईन मोडने होणार आहे. टेंटेटिव्ह डेट पेट रिझल्ट, आता पेटचा रिझल्ट बघा कधी देणार आहे, 5/10/2026, 5 ऑक्टोबरला याचा रिझल्ट लागणार आहे. आणि बघा टेंटेटिव्ह लास्ट डेट सबमिशन हार्ड कॉपी ऑनलाईन फिल ॲप्लिकेशन ओनली पेट क्वालिफाईड कॅन्डिडेट. मी आत्ताच बोललो तुम्हाला, जे पेट कॅन्डिडेट क्वालिफाईड होतील ओके त्यांची हार्ड कॉपी 16/10/2026 पर्यंत पोहोचली पाहिजे. कधीपासून बघा, हा पेटचा रिझल्ट लागल्यानंतर 5 ऑक्टोबर नंतर तुम्हाला इमिजिएटली पास झाल्यानंतर तुमचे हार्ड कॉपी डॉक्युमेंट बघा या ॲड्रेसवरती विद्यापीठाला पाठवायचे आहे. तेही 16 ऑक्टोबर पर्यंत 11 दिवसांमध्ये ते गेलंच पाहिजे. त्यानंतर बघा शेड्यूल फॉर कॅन्डिडेट हू विश अप्लाय अंडर एक्झम्पशन कॅटेगरी पेट 2026. आता जे आता आपण विद्यापीठाने सांगितलेले की हे एक्झम्प्टेड लोक आहेत, तर त्यांच्यासाठी शेड्यूल आहे. बघा त्यांनी सुद्धा फॉर्म भरायचा आहे. बघा 24 जुलैपासून तर 24 ऑगस्टपर्यंत, 24/7/2026 ते 24/8/2026 मध्ये फॉर्म भरायचा आहे. आणि त्यानंतर त्यांची बघा हार्ड कॉपी, टेंटेटिव्ह लास्ट डेट सबमिशन हार्ड कॉपी ऑनलाईन फिल, म्हणजे आपल्या फॉर्म सोबत डॉक्युमेंट त्यांना पाठवायचे आहेत 30 ऑगस्ट 2026 पर्यंत, 30/8/2026 पर्यंत. आणि लास्ट डेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ओनली, बघा आता हे कोणासाठी आहे, ओनली फॉर नेट क्वालिफाईड 1, 2, 3 एक्झम्प्टेड कॅटेगरी, यांच्यासाठी लास्ट डेट आहे 30 सप्टेंबर 30/9/2026. आणि त्यानंतर बघा टेंटेटिव्ह लास्ट डेट हार्ड कॉपी सबमिशन, आत्ताचे जे कॅटेगरी नेटवाले आहेत त्यांनी 7/10/2026 पर्यंत, 7 ऑक्टोबर पर्यंत त्यांची हार्ड कॉपी विद्यापीठाला गेलीच पाहिजे. आणि बघा डिस्प्ले प्रोव्हिजनल लिस्ट एक्झम्प्टेड कॅन्डिडेट 5 सप्टेंबरला ते टाकणार आहे. ऑब्जेक्शन वगैरे काही जर असेल तर ते 7/9/2026 पर्यंत हे करायचं आहे. आणि डिस्प्ले फायनल लिस्ट एलिजिबल एक्झम्प्टेड कॅन्डिडेट, आता जेवढ्या वरच्या कॅटेगरी त्यांनी एक्झम्प्टेड कॅटेगरीमधले दिलेल्या आहेत, नेट असतील किंवा पेट TV 24 किंवा MPhil असतील किंवा टीचर असतील, यांची लिस्ट फायनल तुम्हाला समजणार आहे मित्रांनो 11/9/2026 या तारखेला, म्हणजे 11 सप्टेंबरला. आणि अत्यंत महत्त्वाचं बघा खाली, आता हा व्हिडिओ स्किप करू नका, मी तुम्हाला किती व्हॅकन्सी आहे तेही सब्जेक्ट वाईज हेही दाखवणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे, इट इज मॅन्डेटरी टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म इन पेट 26 फॉर दोज candidate who are qualified PET TV 24 entrance examination or those who were exempted TV 24 examination but not allotted guide shall apply under exemption category. आताच आपण हे बोललेलो आहोत. आता बघा आपण पाठीमागे जाऊयात. आता बघा तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज लिस्ट दाखवतोय. हे बघा किती व्हॅकन्सी आहे आपल्याकडे, त्यांनी सांगितले पेट 26 सब्जेक्ट वाईज व्हॅकन्सी लिस्ट, विषयनिहाय रिक्त जागा मार्गदर्शक संख्या दर्शवणार तक्ता. आता बघा सिरियल नंबर, एकूण सब्जेक्ट आहेत 39 सब्जेक्ट, नंबर ऑफ गाईड आणि व्हॅकन्सी बघा येथे आपला सब्जेक्ट दिला आहे. जसे की बायोकेमिस्ट्री गाईड आहेत 5, व्हॅकन्सी आहेत 21. बघा याप्रमाणे आपला विषय बघून तुम्ही ॲप्लाय करायचा आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट खाली टिप दिली ती मी दाखवतोय, परंतु त्याच्या अगोदर दाखवतोय टोटल गाईड आहेत या विद्यापीठाकडे सध्या 777 आणि एकूण टोटल व्हॅकन्सी आहे पेटच्या जागा भरणार आहे 1848. खूप साऱ्या जागा आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट टिप, सोशियोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, उर्दू, सायकोलॉजी, मास कम्युनिकेशन, जर्नलिझम अँड पाली अँड फिजिकल एज्युकेशन या 7 विषयांमध्ये जागा रिक्त नसल्याने यांची पेट परीक्षा घेतली जाणार नाही. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे, तुम्ही जर या विषयामधून फॉर्म भरू इच्छित असाल तर तुम्ही या विषयाला फॉर्म भरायचा नाही, कारण येथे एकही रिक्त जागा या विषयांसाठी नाहीये. त्यांनी फॉर्म भरूच नाही असं मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगू इच्छितो. आता बघा
यामध्ये आपल्याला इथे दिलं आहे 2 नंबरला प्रोव्हिजनल गाईड लिस्ट ऑफ पेट 2026. याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता खाली बघूयात आपण. हां, हे बघा, ज्या लिस्ट आपण 1848 जागा पाहिलेल्या आहेत, आता ते गाईड, कोणते गाईड, कोणाच्या गाईडच्या अंडर किती जागा रिक्त आहेत हे दाखवलेलं बघा. सायन्स फॅकल्टीमध्ये हे सब्जेक्ट येत आहे आणि त्यांचा पेज नंबर, हे रिक्त जागा नाही, ते पेज नंबर आहेत. त्यानंतर बघा ह्युमॅनिटीज, त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी. हां, आता सुरू होतं. हे बघा, जसे की बायोकेमिस्ट्रीचा आपण विचार करूयात. बघा इथे सिरियल नंबर, डॉक्टर, डेसिग्नेशन दिलेलं आहे, त्यांचं नाव, डेसिग्नेशन, ॲड्रेस दिलेला आहे, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी दिलेले आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल दिलेले आहे. असे सर्व विषयांचे त्यांनी येथे दिलेले आहेत. तुम्ही तुमचा विषय पाहायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही जागा किती आहे ते पाहायचं. बघा जसं की केमिस्ट्री आहे, मग ते इथे गाईडचे नाव दिलेले आहेत. त्यानंतर ॲड्रेस आहे, टोटल व्हॅकंट किती आहे त्यांच्या अंडर, 0 म्हटल्यानंतर त्यांच्या अंडर एकही जागा नाही. येथे 8 म्हटल्यानंतर 8च्या 8 जागा त्यांच्या अंडर व्हॅकंट आहे. आणि येथे त्यांनी हे पण दिलेलं आहे की पेट 2026चा एक सर्क्युलर आहे यांचं. याप्रमाणेच ही पेट रेग्युलेशन दिलेलं आहे, याप्रमाणेच पेट पार पडणार आहे. पेट आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म भरेपासून तर डिग्री मिळेपर्यंत या कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं PhDचं जे काही प्रोसिजर आहे, अगदी फॉर्म भरल्यापासून तर शेवटपर्यंत हे तुम्हाला नेमकं काय प्रोसिजर असते तर हे तुम्हाला या सर्क्युलरमधून सर्व पाहावयास मिळणार आहे. आणि आता बघा आपण वळूयात ऑनलाईन पेट एक्झामिनेशन. ज्यांना फॉर्म भरायचे आहेत, तुम्हाला सर्वांनाच भरायचे आहेत, परंतु यांनी काय करायचं, पेट 2026 येथे क्लिक करायचं रजिस्ट्रेशनला क्लिक केल्याच्या नंतर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला डॅशबोर्ड ओपन होईल. आणि नीट पहा, यांनी रेड याच्यात दिलेलं आहे, once this form is submitted all the details will get lock. तुम्ही सबमिटेड केल्यानंतर काय होईल, हा फॉर्म लॉक होईल and you will not allow modify any these detail later. नंतर तुम्हाला काहीच त्यात चेंजेस बदल करता येणार नाही. मग तुमचा जेंडर, कास्ट, क्रिमिलियर कॅटेगरी, क्रिमिलियर, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID किंवा काहीही तुम्हाला चेंजेस करता येणार नाही एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर. त्यामुळं तुम्ही ते काळजीपूर्वकच सर्व माहिती भरा. बघा यांनी सांगितलं, डो नॉट क्लिक ऑन सबमिट बटन विदाउट चेकिंग इन्फॉर्मेशन, फिल ऑल दिस फील्ड. तुम्ही हे पाहिल्याशिवाय व्यवस्थित माहिती भरली की नाही हे पाहिल्याशिवाय सबमिट करायचंच नाही असं त्यांनी दिलेलं आहे. आणि बघा येथे सुद्धा दिले 8 नंबरला, क्लिक टू डाउनलोड लिस्ट ऑफ सब्जेक्ट अवेलेबल PhD एंट्रन्स टेस्ट 2026 अलॉंग विथ व्हॅकन्सी. ते आत्ता जे पाहिलं होतं आपण बघा 1848, तीच व्हॅकन्सी येथे आपल्याला दिसत आहे. आणि मित्रांनो तुम्ही कॉमेंट्समध्ये मला कॉमेंट्स करून सांगा की सर हा फॉर्म आम्हाला व्यवस्थित भरून द्या, तर डेफिनेटली त्यावरही मी लवकरच व्हिडिओ आणेल. परंतु तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, त्याच्यानंतरच मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवून अवेलेबल करेल. ठीक आहे, आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करा की सर्वात अगोदर तुम्हाला या विद्यापीठाच्या पेटशी रिलेटेड सर्वात अगोदर व्हिडिओ बनवून पाहावयास मिळतील. थँक्यू.